नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सध्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की दिव्यांग व्यक्तींना 2 लाख रुपयांचा लाभ देणारी ही योजना नेमकी कोणती आहे? या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे आणि हा पुरस्कार नेमका कधी दिला जातो, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने आणि अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया कोणती आहे ही योजना. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ही योजना नेमकी काय आहे हे समजून घेऊया. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार योजना राबवली जाते. या योजनेचा उद्देश दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणे हा आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे ही केवळ आर्थिक मदत नसून दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याची अधिकृत पातळीवर दखल घेऊन दिला जाणारा सन्मान आहे. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. म्हणजे संपूर्ण अर्ज प्रक्रिया इंटरनेटद्वारे पूर्ण केली जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या अर्जासाठी सरकारने 31 जुलै 2026 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या व्यक्तींनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. आता पुढे पाहूया, या ऑनलाईन अर्जासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा भरायचा. आता जाणून घेऊया अर्ज कुठे करायचा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. म्हणजे कोणत्याही कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार योजनेचा ऑनलाईन अर्ज उपलब्ध असेल. तो अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे माहीत नसेल तरीही काळजी करण्याची गरज नाही, कारण अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा स्वतंत्र मार्गदर्शनाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्ज कसा भरायचा, कोणती माहिती टाकायची आणि अर्ज कसा पूर्ण करायचा हे सहज समजून घेऊ शकता. त्यामुळे अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. आता पाहूया, या ऑनलाईन अर्जासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करताना खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मागितलेली नाहीत. काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवली तर तुम्ही सहज अर्ज करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे UDID कार्ड असणे आवश्यक आहे, कारण अर्ज करताना हे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून आवश्यक आहे. यासोबतच तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र ही अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. याशिवाय तुम्ही दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचा एका पानाचा संक्षिप्त अहवाल तयार ठेवायचा आहे. या अहवालात तुम्ही आतापर्यंत कोणते काम केले, कोणत्या उपक्रमांमध्ये सहभागी झाला किंवा दिव्यांगांसाठी कोणते योगदान दिले याची थोडक्यात माहिती लिहायची आहे. म्हणजेच अर्ज करताना मुख्यतः UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचा एका पानाचा अहवाल ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. आता जाणून घेऊया शिफारस कोणाकडून घ्यावी लागते. आता अनेकांच्या मनात आणखी एक प्रश्न येत असेल की अर्जासाठी शिफारस पत्र कोणाकडून घ्यायचे. मित्रांनो, या योजनेच्या अर्जामध्ये शिफारस पत्र देणे देखील आवश्यक आहे. हे शिफारस पत्र तुम्ही आमदार, खासदार, दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था किंवा समाजासाठी कार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून घेऊ शकता. या शिफारस पत्रामध्ये संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने एवढे नमूद करायचे असते की अर्जदार दिव्यांग क्षेत्रात चांगले आणि उल्लेखनीय काम करत आहे, त्यामुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कारासाठी विचार करण्यात यावा. म्हणजेच हे शिफारस पत्र तुमच्या कामाची अधिकृत पद्धतीने पुष्टी करणारे असते. याशिवाय या अर्जासाठी इतर कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांसह शिफारस पत्र जोडून तुम्ही ऑनलाईन अर्ज पूर्ण करू शकता. मित्रांनो, आता जाणून घ्या 2 लाख रुपयांचा पुरस्कार कशाच्या आधारावर दिला जाणार. आता अनेक जण विचारतील, खरोखरच 2 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे का आणि त्याचा अधिकृत आधार काय आहे. मित्रांनो, ही माहिती कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारावर सांगितलेली नाही. या संदर्भात राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक जारी केलेले आहे. या परिपत्रकामध्ये राष्ट्रीय पुरस्कार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये सांगितली जाणारी माहिती
अधिकृत परिपत्रकाच्या आधारे देण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळू शकेल. पुरस्काराचे वितरण कधी होणार? आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या 2 लाख रुपयांच्या पुरस्काराचे वितरण नेमके कधी होणार? मित्रांनो, अर्ज भरल्यानंतर लगेचच पुरस्कार दिला जात नाही. सर्वप्रथम ऑनलाईन अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर पात्र अर्जदाराची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 डिसेंबर 2026 म्हणजेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या दिवशी पात्र लाभार्थ्यांना या पुरस्काराचे वितरण केले जाते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर तात्काळ पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा न ठेवता अधिकृत निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच 3 डिसेंबर 2026 ही पुरस्कार वितरणाची महत्त्वाची तारीख लक्षात ठेवावी. या योजनेचा लाभ कोणी घ्यावा? आता प्रश्न असा आहे की या योजनेसाठी अर्ज नेमका कोण करू शकतो? मित्रांनो, ही योजना अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांनी दिव्यांग बांधवांसाठी विविध स्तरावर उल्लेखनीय काम केले आहे. जर तुम्ही दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करत असाल, त्यांना मदत करत असाल किंवा या क्षेत्रात चांगले योगदान दिले असेल तर या योजनेसाठी अर्ज करणाऱ्याचा विचार करू शकता. या योजनेचा उद्देश केवळ पुरस्कार देणे नाही, तर दिव्यांग क्षेत्रात केलेल्या चांगल्या कार्याची दखल घेऊन त्या कार्याचा सन्मान करणे हा आहे. म्हणूनच तुम्ही या योजनेमध्ये पात्रतेच्या अटी पूर्ण करत असाल तर वेळेत ऑनलाईन अर्ज करून या राष्ट्रीय पुरस्कारासाठी उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेऊ शकता. राष्ट्रीय पुरस्कार योजना म्हणजे नेमकी काय? मित्रांनो, येथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेक जण 2 लाख रुपये ऐकताच ही एखादी अनुदान योजना किंवा थेट आर्थिक मदत देणारी योजना आहे असे समजतात. पण या योजनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार ही राष्ट्रीय पुरस्कार योजना आहे. म्हणजे पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार दिला जातो. त्यामुळे सर्वप्रथम पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. या योजनेसाठी सरकारने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जातील की नाही याबाबत या माहितीत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेळेत अर्ज करणे अधिक महत्त्वाचे ठरते. अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रे तयार ठेवणे का महत्त्वाचे आहे? मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करताना अनेकदा एक छोटी चूकही अर्ज अपूर्ण राहण्याचे कारण ठरू शकते. म्हणून अर्ज सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी तयार ठेवणे फायदेशीर ठरते. या अर्जासाठी UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचा 1 पानाचा अहवाल आणि आवश्यक शिफारस पत्र ही कागदपत्रे लागतात अशी माहिती देण्यात आली आहे. जर ही कागदपत्रे आधीच तयार असतील तर ऑनलाईन अर्ज भरताना प्रक्रिया अधिक सोपी होते आणि वेळही वाचतो. आता जाणून घ्या, अर्ज भरल्यानंतर पुढे काय होणार? मित्रांनो, अनेक जण अर्ज भरल्यानंतर लगेचच पुढे काय होईल असा प्रश्न विचारतात. या माहितीनुसार ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रथम अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुरस्काराचे वितरण केले जाते. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. या योजनेअंतर्गत पुरस्कार वितरणासाठी 3 डिसेंबर 2026 म्हणजेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर या तारखेची नोंद ठेवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पुरस्कार योजनेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेतली. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना 2 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करताना UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याचा 1 पानाचा अहवाल आणि संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडून शिफारस पत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेसंदर्भात राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक जारी केलेले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल आणि 3 डिसेंबर 2026 म्हणजेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या दिवशी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. म्हणून जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न करा. ही माहिती तुमच्या इतर दिव्यांग बांधवांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून माहितीच्या अभावामुळे कोणाच्याही हातून ही संधी जाऊ नये. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांबाबत अशाच महत्त्वाच्या आणि रोजच्या नवीन अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.